ते मोठा जल्लोष आहे। एकूणच जर तुम्ही अनेक वर्ष समाजकारण राजकारण करताय, छत्रपतींना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आणि सध्याचं राजकारण काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या बाबतीत? खरं पहिल्यांदा मी आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो। आणि खरं आजच्या या सगळ्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेला योग्य दिशा देण्याचं जे काम आहे हे त्यांनी दिलेली शिकवण आहे त्या आधारित खरं म्हणजे काम करण्याचा आपण संकल्प केलेला आहे। मला विशेष करून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे यासाठी की काल भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोप भाषणाप्रसंगी त्यांनी अतिशय आवर्जून आमचं शासन जे काम करतंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करतोय। मला वाटतं त्यातच सगळं सामावलेलं आहे। म्हणून अतिशय मनोभावे त्यांनी जो समर्पित भावनेनं स्वतःला झोकून देऊन केवळ इतिहास निर्माण केला नाही, मला वाटतं देशासमोर सामाजिक व्यवस्था असेल, समाजाचं उदारीकरण असेल किंवा सगळ्या व्यवस्था, मला वाटतं धर्माकरण असेल, त्यांचा जो आदर्श आहे तोच मला वाटतं आमच्या समोर नेहमीच आम्हाला काम करताना प्रेरणा देत राहतो। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी उत्तरनगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात दौरा केला, त्या पाठोपाठ आता सुषमा अंधारे सुद्धा शिर्डी वगैरे या सगळ्या पट्ट्यात दौरा करते। काय वाटतं या दौऱ्यांमुळे कुठेतरी लोकसभेची तयारी सुरू केली, त्याचा किती फायदा त्यांना मिळेल? ज्यांनी जनाधार गमावलेला आहे, ज्यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे, स्वतःच्या पक्षातले लोक गमावलेले आहेत, आता अशा लोकांनी यात्रा काढणं मग तेवढंच काम त्यांना राहिलेलं आहे। त्याचा काही फारसा परिणाम होणार नाही। जसं की राजकीय भाषणं करणं, टीका करणं, उद्धव ठाकरे तर मला वाटतं विचार द्यायलाच तयार नाही कोणत्या विचारांना आम्ही पक्ष घेऊन चाललो आहे, उद्याची आम्ही दिशा काय राहणार आहे, त्यांची एकूण झालेली दशा पाहता त्यांनी जे फक्त व्यक्तिगत गळ ओकण्याचंच काम सुरू आहे। दुर्दैवानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची पूर्ण फारकत घेऊन त्यांनी हिंदुत्वाची फारकत घेतली, त्यांच्या विचाराची फारकत घेतली, आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्यांना कोणी जनाधार त्यांच्यासाठी कोणी देईल। सुषमा अंधारे यांच्याबद्दल मी काय बोलणार, शेवटी एक राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांचं काम आहे टीका करणं, सभा घेणं। लोकसभेची तयारी आमची केव्हाच झालेली आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडू असा आम्हाला विश्वास आहे। 2 दिवसांपूर्वी तुम्ही अमित शहांची भेट घेतली, नगर जिल्ह्याच्या लोकसभेविषयी काही चर्चा झाली नगर जिल्ह्यातील? नाही, काय आवश्यकता नाही चर्चा करणे, असं आहे ते आपण नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत, तेव्हा नेतृत्व निर्णय घेईल ते आपण मान्य करायचं। तेव्हा ही मला वाटत नाही की काँग्रेसची दुरावस्था झालेली आहे। काँग्रेसची नेतृत्वहीन पक्ष झाल्यामुळे ही तशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाची नाही आहे। जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद असणारा हा पक्ष आहे, आणि याला असामान्य नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांनी मिळालं आहे। तर मला वाटत नाही की याच्यामध्ये उमेदवारी मागण्यासाठी आपल्याला काही करावं लागणार आहे। ते त्यासाठी सक्षम आहेत। कोण चांगलं काम करतोय, कोण मागच्या 5 वर्षाचं काम कोणी केलंय याचा विचार करून पक्ष शिस्त निर्णय घेईल। गेली अनेक वर्ष अशोक चव्हाणांसोबत तुम्ही काम केलंय, आज पुन्हा एकदा ते तुमच्या बरोबर आलेत भाजपमध्ये, काय कसं वाटतं? एकूणच आता एक चांगला मित्र, एक कौटुंबिक मित्र आज बरोबर एका पक्षात आलाय। ते अशोकराव आल्याचा आनंदच आहे। शेवटी असं आहे की आमचा आग्रह त्यांना पूर्वीपासून होता, परंतु हा पक्ष दिशाहीन झालेला आहे। काँग्रेस पक्ष आज राहुल गांधी ज्या पद्धती विधानं करतायत, काय विधानं करतायत? आहे का सामाजिक व्यवस्थेचा त्यांच्यावर त्यांना अभ्यास आहे, राजकीय व्यवस्थेचा काही अभ्यास आहे, धर्मकारणाचा काही अभ्यास आहे? मला वाटतं मी त्याचा आदर राखून सांगतो की अतिशय भंपक सारखी विधानं करून ती काँग्रेसची सुद्धा जी उरली सुरली जी काँग्रेस आहे ती संपवण्याचा संकल्प मला वाटतं त्या भारत जोड यात्रेत केला होता, आणि आता कोणती यात्रा काढली त्यांनी त्या तो संकल्प सिद्धीला नेणार असं माझं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।